हॅलो फ्रेंड्स, मी किचन कसं ऑर्गनाइज केलं आहे ह्याचा व्हिडिओ करत आहे। हे तुम्ही पाहू शकता, माझं किचन आहे। आणि आपण आता कप्पे उघडून पाहू कसं कसं मी ठेवलेले आहे। हा माझा पहिला कप्पा आहे। इथे सगळे मी मोठे डबे ठेवले आहेत। पोहे, शेंगदाणे, साबुदाणा असे लेबल लावलेले आहेत। हे छोटे छोटे डबे आहेत जिथं सगळ्या डाळी आहेत, जसं की मग डाळ, तूर डाळ, मटकी, हरभरा डाळ, बेसन। हा खालचा कप्पा आहे, त्याच्यामध्ये मी पीठ ठेवलेले आहेत। आणि हे काचेच्या भरणीत त्याच्यामध्ये जास्तीचं चहा पाव आणि हे किचनवरती मी असे डबे ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला सगळं हाताला येईल। चहा पावडर, साखर, काजू, बदाम, ड्रायफ्रूट्स, तिखट, हे मीठ जे काही लागतं हे असं ठेवलेलं आहे ऑर्गनाइज करून एकसारख्या डब्यात। आणि हे तुम्ही पाहत असाल तर इथे छोटे छोटे डबे आहेत। इथे सगळे मी मसाले ठेवलेले आहेत जेणेकरून मला चहाच्या मसाल्यासाठी हे मसाले लागतात। छोटे छोटे डब्यांमध्ये मी हे भरून ठेवलेले आहे। परत जिरे पूड, धनिया पूड हे छोट्या छोट्या डब्यांमध्ये मी इथे समोरच ठेवलेलं आहे। कंपार्टमेंट आहे इथे, पाहू शकता तुम्ही। हे छोटे 3 डबे, त्याच्यामध्ये ओवा, हळद, जिरे अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत। इथे वरती माझा खलबत्ता, तुपाचं भांडं इथे। आणि हे पाहू शकता, हे छोटे छोटे डबे आहेत दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये, ज्याच्यामध्ये ओट्स किंवा शेंगदाणे, खारे शेंगदाणे, फुटाणे हे असे छोटे छोटे डब्यांमध्ये मी भरून ठेवलेले आहे। आणि इथे पाहू शकता तुम्ही सगळे चमचे, चाकू एका साईडला, मोठे मोठी पळी वगैरे एका साईडला, गाळणी एका साईडला, असं मी कंपार्टमेंटमध्ये इथे ठेवलेलं आहे व्यवस्थित, तुम्ही पाहू शकता। ही दुसरी ट्रॉली आहे। इथे सगळे मी वाट्या ठेवलेल्या आहेत, डबे ठेवलेले आहेत, काचेचे कप ठेवलेले आहेत। ही खालची ट्रॉली आहे। हे मोठे डबे ज्याच्यामध्ये मी राहिलेला किराणा सगळा भरून ठेवलेला आहे। इथे तेलाची किटली दिसते आहे। 2-3 डब्यामध्ये मी राहिलेला किराणा, डाळी जे काही भरून राहिलेलं आहे ते सगळं मी हे किराणा 3 डब्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे, थोडं थोडं करून, जेणेकरून सगळं मला एकाच जागी सापडेल। तुम्ही पाहू शकता, मी डबे ओपन करून दाखवत आहे। इथे शेंगदाणे आपण जास्त घेतो तर शेंगदाण्यासाठी एक मोठा सेपरेट स्टीलचा डब्बा मी केलेला आहे, ज्याच्यामध्ये मी सगळे हे पातेले, कढई एकत्रच ठेवले आहे जेणेकरून त्यांना सेपरेट जागा लागणार नाही। हे पाण्याचं फिल्टर आहे, पाहू शकता तुम्ही। हा सिलेंडरचा ठेवायसाठी एक सेपरेट कप्पा आहे, तिथे सिलेंडर ठेवला आहे। ह्या कप्प्यामध्ये मी 2-3 कुकर ठेवलेले आहेत आणि माझं चपातीचं भांडं ठेवलेलं आहे आणि वरती गॅस आहे। अशा प्रकारे मी सगळं किचन अरेंज केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।